मित्रांनो, जेन झी, जेन अल्फा अशी अनेक नावं तुम्ही ऐकलेली असतील. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की ही नावं देतं तरी कोण? किंवा जेन अल्फा नंतर कोणते जनरेशन असणार आहे? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. या जनरेशनची नावं ठरवणारी कोणती एक अधिकृत जागतिक संस्था नाही आहे किंवा सरकारची अशी कोणती अधिकृत जनरेशन लिस्ट नाही आहे. त्यामुळे वेगवेगळे लोकसंख्याशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक किंवा मार्केट रिसर्चर्स किंवा वेगवेगळे मीडियातील लोक आणि समाजातील वापर यांच्या माध्यमातून एखादं नाव हे लोकप्रिय होत असतं आणि तेच त्या जनरेशनला दिलं जातं. द प्यू चॅरिटेबल ट्रस्ट स्पष्टपणे सांगते की कोणतेही ऑफिशियल कमिशन किंवा ग्रुप हे प्रत्येक जनरेशनचं नाव किंवा सुरुवात शेवट ठरवत नाही, तर वेगवेगळी नावं किंवा कालावधी हे प्रस्तावित केले जातात आणि त्यानंतर मीडिया, लोक त्याचं कसं स्वागत करतात यावरून एखादं नाव हे रूढ होतं. तर सर्वात आधी आपण समजून घेऊ की जनरेशन म्हणजे काय. जनरेशनला मराठीमध्ये आपण पिढी असं म्हणतो आणि असं गृहीत धरतो की दर 15 ते 20 वर्षानंतर पिढी बदलते. तर या जनरेशन्सला नावं देण्याची सुरुवात केव्हापासून झाली हे बघूयात. तर साधारणतः 1927 किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या लोकांना ग्रेटेस्ट जनरेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर 1928 ते 1945 या दरम्यान जन्मलेल्या लोकांना सायलेंट जनरेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आले बेबी बूमर्स. यांचा कालावधी साधारणतः 1946 ते 1964 या दरम्यानचा गृहीत धरलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेमध्ये जन्मदरामध्ये मोठी वाढ झाली. याला म्हणण्यात आले बेबी बूम आणि त्या काळात जन्मलेल्या लोकांना म्हणण्यात आले बेबी बूमर्स. त्यानंतर आले जनरेशन एक्स. यांचा कालावधी प्यू रिसर्च सेंटरनुसार 1965 ते 1980 या दरम्यानचा गृहीत धरला जातो. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या जनरेशनला जनरेशन एक्स असं का म्हटलं गेलं असेल? हे नाव अचानक एखाद्या सरकारी आदेशातून आलेलं नाही आहे, तर डगलस कोपलंड यांच्या 1981 मधील जनरेशन एक्स टेल्स फॉर ॲन ॲक्सेलरेटेड कल्चर या पुस्तकामुळे जनरेशन एक्स हे नाव मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झालं. इथे एक मजेदार गोष्ट अशी आहे की या पिढीतील लोकांसाठी बेबी बूस्ट यासारखी नाव आधी वापरली जात होती, पण शेवटी टिकले ते जनरेशन एक्स. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की एखाद्या जनरेशनचं नाव हे सहजपणे बदलू शकतं आणि त्याचं बदलणं हे लोकांच्या उपयोगावर अवलंबून आहे. जनरेशन एक्स नंतर काय असेल? मग सहजपणे नाव आलं जनरेशन वाय, कारण एक्स नंतर वाय. पण जनरेशन वाय हे नाव काही कायम टिकलं नाही. त्याऐवजी या पिढीसाठी एक नाव लोकप्रिय झालं आणि ते म्हणजे मिलेनियल. का? कारण यातील अनेक लोक नवीन मिलेनियममध्ये म्हणजेच 2000 वर्ष सुरू झाल्यानंतर तारुण्यावस्थेमध्ये पदार्पण करत होते. प्यू रिसर्च सेंटरच्या ॲनालिटिकल डेफिनेशननुसार मिलेनियल म्हणजे साधारणतः 1981 ते 1996 या कालावधीतील लोकांना म्हटले जाते. ही पिढी इंटरनेटच्या विस्तारासोबत मोठी झाली आणि म्हणून त्यांच्यासाठी कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल, सोशल मीडिया असा संक्रमणाचा प्रवास हा महत्त्वाचा ठरला. त्यानंतर आले जेन झी. प्यू रिसर्च सेंटरच्या वर्किंग डेफिनेशननुसार 1997 पासून पुढे जन्मलेली पिढी ही जेन झी म्हणून ओळखली जाऊ लागली. मग जेन झेड का? तर सुरुवातीला जनरेशन एक्स, नंतर वाय आणि नंतर झेड. जेन झीसाठी काही काळ पोस्ट मिलेनियल, कारण ते मिलेनियलच्या नंतरचे होते म्हणून, किंवा आय जनरेशन किंवा होमलँडर्स असे सुद्धा नावं सुचवली गेली होती. पण लोकप्रिय संस्कृती आणि माध्यमामध्ये जनरेशन झी हे नाव अधिक प्रचलित झालं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जेन झी म्हणजे फक्त स्मार्टफोन वापरणारी पिढी असं समजणं चुकीचं आहे. मग जेन झेडच्या नंतर काय? तर आलं जनरेशन अल्फा. जर झेड संपलं असेल तर नंतर काय? जनरेशन ए. पण जनरेशन ए असं या पिढीचं नाव न ठेवता काही संशोधकांनी पहिला ग्रीक अल्फाबेट म्हणजेच अल्फा हे नाव या पिढीकडे देण्याचा निर्णय घेतला आणि जन्माला आले जनरेशन अल्फा. ऑस्ट्रेलियन समाजशास्त्रज्ञ मार्क मॅक्रेंडिल यांनी जनरेशन अल्फा हे नाव सर्व समाजामध्ये पसरवलं. मॅक्रेंडिल यांच्या फ्रेमवर्कनुसार जनरेशन अल्फा यांचा कालावधी हा इसवी सन 2010 ते 2024 एवढा गृहीत धरला जातो. आणि त्यानंतर आलं जनरेशन बीटा आणि यांचा कालावधी आहे 2025 ते 2039. 2039च्या नंतर जन्मलेल्या पिढीला मग काय नाव द्यायचं? तर स्वाभाविकपणे आहे त्या पिढीला म्हटलं जाईल
जनरेशन गॅमा, कारण ग्रीक अल्फाबेटमध्ये बीटाच्या नंतर गॅमा हा अल्फाबेट आहे. पण इथे भारतीय लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, तर ते म्हणजे की झेनझी, मिलेनियल किंवा झेनियक्स यासारखे जे शब्द आहेत तर ते मुख्यतः अमेरिकन किंवा पाश्चिमात्य भागातून विकसित झालेले आहेत. तुमच्या मनात हा प्रश्न आला का की जनरेशन गॅमाच्या नंतरच्या पिढीला काय नाव दिलं जाईल, तर त्यांना कदाचित जनरेशन डेल्टा हे नाव दिलं जाईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की त्यावेळेसचे लोक जे नाव स्वीकारतील तर तेच नाव त्या जनरेशनला म्हणजे पिढीला दिलं जाईल. तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही कोणत्या जनरेशनचे आहात? तुमचे जनरेशन कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या आवडते यूट्यूब चॅनल PVN स्मार्ट वर्ल्डला हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेले आहे. जर तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. धन्यवाद.